नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ बनवून दाखवणार आहे। एकदम खुसखुशीत असं तुम्हाला पौष्टिक आणि खुसखुशीत असं तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे। चला आपण काय काय घेतले थालीपीठ बनवायला ते बघूया। तर हे बघा, हे ज्वारीचं पीठ मी हा 1 कप भरून घेतलेला आहे आणि चालून घेतलंय। ज्वारीचं पीठ 1 कप घेतलंय आणि गव्हाचं पीठ आपलं नेहमीच आपण चपाती बनवतो ना, ते पीठ मी हा अर्धा कप घेतलाय, ते पण चाळून घेतलंय मी। ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मी 3 मिरच्या, थोडा अद्रक आणि 4 लसणाच्या पाकळ्या असं मी करून हे जाडसर वाटून घेतलंय। ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या मिरच्या तिखट थोडे कमी आहेत म्हणून मी 3 घेतल्यात। ह्याच्यात तिखटामध्ये तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, लहान मुलं जर खाणारी असली तर। आणि आहे ना, मी थोडी मेथी अशी बारीक कापून घेतले, चांगली स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कापून घेतले, ते मी टाकते ह्याच्यात। तुम्हाला जर टाकायची असली तर टाकू शकता तुम्ही, कारण ह्याने हे थालीपीठ आहे ना भरपूर मस्त लागते एकदम। आणि कोथिंबीर घेतले, ती पण अशी बारीक चिरून घेतले। कोथिंबीरीचा जरा थोडा जास्त वापर केला आहे मी। आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। थालीपीठ बोललं तर त्याच्यामध्ये कांद्याचा जरा थोडा जास्त वापर करावा लागतो। आणि ह्या चमच्याने 2 चमचे मी तीळ घेतलेत, ते पण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि ह्याच चमच्याने 2 चमचे मी बेसन टाकते याच्यामध्ये। हे बेसन आम्ही चालूनच ठेवतो या डबा भरून। आणि लाल तिखट घेतलाय 1 चमचा हा छोटा। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडे हळद टाकून घेतले। तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। थोडासा मी चिमूटभर ओवा घेतलाय त्याच्यामध्ये, तो असा हातावर चुरून मी टाकते। आणि आता ह्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हा बघा, हा आपला गोळा इथं मळून झालेला आहे आणि हा आपल्याला थोडा सैलच मळायचा आहे। आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊ। तर मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर हे बघा हे पूर्ण पाणी लागले मला, 1 चमचा पाणी उरलंय त्यातून। हे बघा, मी गॅस पेटून घेतलाय आणि इथं तवा ठेवून घेतलाय आणि 1 पोलपाट घेतलाय आणि हा रुमाल हा मी ओला करून घेतलाय। तर ह्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हा असा रुमालावरती पाणी घ्यायचं थापून आणि आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ हे बघा हे असं आपल्याला थापून घ्यायचं आहे। असा पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं। गॅस जरा फास्ट करते। आता ज्वारी किती पौष्टिक आहे ते आपल्याला माहितीच आहे आणि हे पौष्टिक पण आहेत खाण्यासाठी। हे असं होल घ्यायचं मध्ये पाडून। तवा तापला का आपल्याला ह्याच्यात थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। गरम थोडं तेल सोडून घेते मी आधी तव्यावरती। आता ह्याच्यावरती आपल्याला हे थालीपीठ सोडून घ्यायचं आहे। हे असं घ्यायचं आणि असं टाकून घ्यायचं, असा रुमाल काढायचा। परत आपल्याला दुसरं तसंच थापून घ्यायचं।
आता हे शेकते ना, त्याच्यामध्ये हे होल पाडलेत ना आपण, त्याच्यात हे असं तेल सोडून घ्यायचं आणि मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. हे बघ, पातळ असं थापून घ्यायचं, म्हणजे ते शेकायला पण एकदम मस्त आणि खायला पण मस्त वाटतं. असं होल पाडून घ्यायचं. आता ह्याला असं उलट पालट करून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मस्त आपलं थालीपीठ असं भाजून झालंय. कलर पण किती छान आलाय बघा. आता हे काढून घेते आणि दुसरं टाकून घेऊया आपण. तेल लावते. हे करायला एकदम सोपं आहे, कोणी पण करू शकते थालीपीठ. आता अशा प्रकारे आपण हे सगळे थालीपीठ करून घेऊया. तर थोडं तेल सोडून घेते. आता हे बघा, आपली सगळी थालीपीठ बनवून झाल्यात. तर एक राहिले, ते पण आता आपण असंच बनवून घेऊया. एखाद्या वेळेला जर संध्याकाळच्या टायमाला जर आपण कंटाळा आला स्वयंपाक करायला, तरी पण आपण जर हा जर बेत केला ना, ते एकदम उत्तम आहे. ज्वारीची भाकरी बनवायच्यावरच असं थालीपीठ 4-5 थापली झालं. बघा, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असली तर एक लाईक करा आणि पण कमेंट पण करत राहा मैत्रिणींनो. हे बघा, आपली थालीपीठ सगळी बनवून झाले. मी आता गॅस बंद करून घेते. हे बघा, आपले ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवून झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.